नमस्कार. मी वैद्य सुप्रिया बंडगर खरात, श्री दत्तगुरू आयुर्वेद आणि पंचकर्म चिकित्सालय पुणे. आज आपण बोलणार आहोत एका अशा समस्येबद्दल जी खूप कॉमन आहे, पण अनेकदा लोक तिला साधी समस्या म्हणून दुर्लक्ष करतात. ती म्हणजे कॉन्स्टिपेशन, म्हणजेच बद्धकोष्ठता. जगभरातील अभ्यासानुसार जवळजवळ 10 ते 20% लोकसंख्या या समस्येने त्रस्त आहेत. म्हणजे साधारण दर 5 ते 10 लोकांपैकी एक व्यक्ती बद्धकोष्ठतेचा अनुभव घेत असते. पण इथे एक गोष्ट समजून घेणे महत्त्वाचे आहे. आपण नेहमी ऐकतो की बद्धकोष्ठता झाली तर खूप आजार होतात, पण मी थोडं वेगळं सांगते. बद्धकोष्ठतेमुळे काय काय होते हे सांगण्यापेक्षा बद्धकोष्ठता असेल तर शरीरात काय काय व्यवस्थित होत नाही हे समजून घेणे जास्त महत्त्वाचे आहे. कारण आपली पचनसंस्था ही संपूर्ण आरोग्याचा पाया आहे. आपण जे अन्न खातो ते पचते, त्यातून शरीराला आवश्यक असलेले पोषण तयार होते. आयुर्वेदानुसार अन्नापासून पुढे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र असे सप्तधातू तयार होतात. पण जर पचन व्यवस्थित नसेल आणि मल वेळेवर बाहेर पडत नसेल तर त्या अन्नातून तयार होणारे पोषण शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचत नाही आणि मग हळूहळू शरीराच्या वेगवेगळ्या तक्रारी सुरू होऊ शकतात. म्हणूनच बद्धकोष्ठतेकडे साधी समस्या म्हणून पाहणे योग्य नाही. आता अजून एक गोष्ट मी माझ्या क्लिनिकमध्ये वारंवार ऐकते. काही रुग्ण म्हणतात, मॅडम मला बऱ्याच वर्षापासून बद्धकोष्ठता आहे, पण मी दररोज पोट साफ होण्यासाठी गोळी किंवा चूर्ण घेतो, म्हणून सकाळी पोट साफ होते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी. दररोज गोळी घेऊन पोट साफ करणे म्हणजे समस्या सुटली असे नाही. कारण हळूहळू त्या औषधांची सवय लागते आणि काही दिवसांनी तीच मात्रा कमी पडायला लागते. मग लोक सांगतात, पूर्वी अर्धी गोळी घेतली की पोट साफ व्हायचं, पण आता पूर्ण घ्यावी लागते. कधी कधी 2 गोळ्या घ्याव्या लागतात. म्हणजेच शरीराची नैसर्गिक क्रिया कमजोर होत चाललेली असते. आणखी काही लोक म्हणतात, मॅडम मला फक्त पोट साफ होत नाही, बाकी काही त्रास नाही. पण नीट विचारल्यावर कळते की पोट फुगणे, ॲसिडिटी, शरीरात जडपणा, त्वचा निस्तेज वाटणे, थकवा, आळस अशा अनेक तक्रारी हळूहळू वाढत असतात. आयुर्वेदात एक महत्त्वाचा सिद्धांत सांगितला आहे, रोगाः सर्वेपि मंदेग्नो. म्हणजेच जेव्हा पचनशक्ती मंदावते तेव्हा शरीरात अनेक विकार निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणून आयुर्वेदात पचनसंस्था निरोगी ठेवणे अत्यंत महत्त्वाचे मानले आहे. म्हणूनच बद्धकोष्ठतेचा विचार करताना फक्त त्या दिवशी पोट साफ झाले का नाही हे पाहणे पुरेसे नाही, तर